जागा वाटपावरून आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत। नाशिकच्या जागेबाबत चर्चा सुरू आहे। तसंच धाराशिवची जागा राष्ट्रवादी काँग्रेसची आहे। धाराशिवच्या जागेवर उमेदवार निश्चित करून नाव जाहीर करू, सुनील तटकरे यांचं महत्त्वाचं विधान। 2019 मध्ये हडपसर मतदारसंघात उमेदवारी मागून कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास कोण तयार होते सर्वांना माहिती आहे। त्यामुळे आम्हाला राजकारण शिकवू नये, सुनील तटकरेंची रोहित पवारांवर टीका। लोकसभेचे प्रभारी दिनेश शर्मा यांच्या उपस्थितीत बैठक। पंतप्रधान मोदी, अमित शहा, जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीसांच्या सभांचं बैठकीमध्ये नियोजन। भाजप नेते प्रवीण दरेकरांची माहिती। लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईकरांच्या अपेक्षा सूचनांसह भाजपचं संकल्पपत्र तयार करण्यात येणार। आजपासून गुगल फॉर्ममध्ये सूचना घेण्यात येणार। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ। आयुष्मान खुरानाची भारताच्या निवडणूक आयोगाकडून युवा आयकॉन म्हणून निवड। लोकसभा निवडणुकीत तरुणांना मतदान करण्याचं आवाहन करण्यासाठी नियुक्ती। नारायण राणेंना तिकिटासाठी लाचारी करावी लागते। जे शिवसेना सोडून गेले त्यांना असंच लाचार व्हावं लागतं। आमदार वैभव नाईक यांची टीका। मतभेद विसरून आणि मानपान बाजूला ठेवून पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करावा। प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना सूचना। मी एका छोट्या पक्षाचा मालक, मोदी आणि मित्रपक्षांना विनंती करून परभणीसाठी जास्तीत जास्त फंड आणेन, महायुतीचे उमेदवार महादेव जानकरांचं आश्वासन। बीड जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्यानं जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर। पाणी आणि चारा विकत आणून दुभती जनावरं सांभाळावी लागतात। त्यामुळे सरकारने दुधाच्या 60 ते 70 रुपयांची दुधाच्या दरामध्ये वाढ करावी, शेतकऱ्यांची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।